वेलकम टू महा एक्झाम अड्डा विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण टॉपिक पाहणार आहोत, ज्याचं जे आहे पोलीस प्रशासन. पोलीस प्रशासनवर 100% प्रश्न विचारला जातो आणि आपण जे प्रश्न घेणार आहोत ते PYQ स्वरूपाचे आहेत, जे मागील परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि वारंवार विचारले जातात. तर असे आपण ते प्रश्न पाहणार आहोत. तर चला सुरुवात करू. महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय कुठे आहे? प्रश्न क्रमांक 1 होता, त्याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? उत्तर आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. प्रश्न क्रमांक 3, सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज कोणत्या रंगाचा आहे? उत्तर गडद निळ्या रंगाचा. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र पोलीस ध्वजावर कशाचे चिन्ह आहे? उत्तर पंचकोनी तारा आणि हाताचा पंजा. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणजे पोलीस रेझिंग डे कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 2 जानेवारी. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महानिरीक्षक कोण होते? उत्तर आहे NM कामटे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? उत्तर आहे पोलीस महासंचालक म्हणजे DGP. याच्यावर प्रश्न विचारला जातो पोलीस भरतीला की सध्याचे पोलीस महासंचालक कोण? तर सध्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आहेत. प्रश्न क्रमांक 9, राज्य पोलीस दलाच्या प्रमुखाच्या गाडीवर किती स्टार असतात? 3 स्टार असतात. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजे CIDचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे पुणे. हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे पोलीस भरतीमध्ये. प्रश्न क्रमांक 11, दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना महाराष्ट्रात कधी झाली? उत्तर आहे 2004 मध्ये. प्रश्न क्रमांक 12, नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्रात कोणते विशेष पोलीस पथक आहे? C16. प्रश्न क्रमांक 13, C16 पथकाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे KP रघुवंशी. प्रश्न क्रमांक 14, C16 पथकाचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न क्रमांक 15, राज्य राखीव पोलीस बलाची म्हणजे SRPFची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 6 मार्च 1948. प्रश्न क्रमांक 16, SRPFचा स्थापना दिवस कधी पाळला जातो? म्हणजे उत्तर आहे 6 मार्च. प्रश्न क्रमांक 17, राज्य राखीव पोलीस बलाचे SRPFचे पहिले गट कोणते स्थापन झाले? पुरंदर, पुणे. प्रश्न क्रमांक 18, SRPFच्या प्रामुखाला काय म्हणतात? SRPFच्या प्रामुखाला समादेशक म्हणतात. प्रश्न क्रमांक 19, महिलांना SRPFमध्ये सामावून घेणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 20, महिलांची पहिली SRPF बटालियन गट क्रमांक 19 कोठे स्थापन झाली? उत्तर आहे कुसळगाव, जिल्हा अहमदनगरमध्ये. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र पोलीस अकादमी MPA कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22, पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI यांचे प्रशिक्षण कुठे होते? महाराष्ट्र पोलीस अकादमी पुणे महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक इथे होते. प्रश्न क्रमांक 23, भारतीय पोलीस सेवा IPS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कुठे होते? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी, हैदराबाद. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील फोर्स 1 या विशेष पोलीस पथकाचे मुख्यालय कुठे आहे? याचे मुख्यालय मुंबई इथे आहे. प्रश्न क्रमांक 25, फोर्स 1ची स्थापना कोणत्या हल्ल्यानंतर झाली? फोर्स 1ची स्थापना 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर झाली. प्रश्न क्रमांक 26, फोर्स 1ची स्थापना कधी झाली? 2010 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 27, लोहमार्ग रेल्वे पोलिसांचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई इथे आहे. प्रश्न क्रमांक 28, पोलीस आयुक्तालयाचा प्रमुख कोण असतो? उत्तर आहे पोलीस आयुक्त असतो. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रात सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रातील 11वे पोलीस आयुक्तालय कोणते? उत्तर आहे पिंपरी चिंचवड.
प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रातील 12वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे? 12वे पोलीस आयुक्तालय आहे मीरा भाईंदर वसई विरार. प्रश्न क्रमांक 32. जिल्ह्याच्या पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? उत्तर आहे पोलीस अधीक्षक SP. प्रश्न क्रमांक 33. जिल्हा पोलीस अधीक्षक कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात? उत्तर आहे जिल्हा दंड अधिकारी म्हणजे जिल्हा अधिकारी IAS. प्रश्न क्रमांक 34. मुंबई पोलीस कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? 1951. हा प्रश्न मुंबई पोलीससाठी फार महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 35. भारतात पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? 21 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 36. पोलीस खाते राज्य शासनाच्या कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? उत्तर आहे गृह मंत्रालय. प्रश्न क्रमांक 37. गृहमंत्री हे कोणत्या खात्याचे प्रमुख असतात? गृहमंत्री हे गृह विभागाचे प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 38. पोलीस हा विषय भारतीय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येते? उत्तर आहे राज्य सूचीमध्ये. प्रश्न क्रमांक 39. गुन्हेगारांचे ठसे जतन करणारे फिंगरप्रिंट ब्युरो कुठे आहे? पुणे इथे आहे. प्रश्न क्रमांक 40. राज्य गुन्हे माहिती केंद्र कुठे स्थित आहे? हेही पुणेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 41. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? लिऑन, फ्रान्समध्ये. हाही प्रश्न फार वेळा पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 42. केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBIची स्थापना झाली 1963 मध्ये. प्रश्न क्रमांक 43. राष्ट्रीय तपास संस्था NIA ची स्थापना कधी झाली? 2008 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 44. भारतात रॉ म्हणजे रिसर्च अँड ॲनालायसिस विंग ची स्थापना कधी झाली? 1968 मध्ये. प्रश्न क्रमांक 45. भारतीय दंड संहिता IPC कोणत्या वर्षी लागू झाली? 1860 मध्ये. प्रश्न क्रमांक 46. फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? उत्तर आहे 1973. प्रश्न क्रमांक 47. FIR चे पूर्ण रूप काय आहे? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे. हाही प्रश्न फार वेळा विचारला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 48. पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीच्या खांद्यावर किती स्टार असतात? एकही स्टार नसतो. प्रश्न क्रमांक 49. पोलीस नाईक या पदाच्या दंडावर किती फिती पट्ट्या असतात? 2. प्रश्न क्रमांक 50. पोलीस हवालदार या पदाच्या दंडावर किती फिती असतात? उत्तर आहे 3. असेच महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि ह्या व्हिडिओचा पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. धन्यवाद.